राम राम मंडळी. शेतकरी पुत्र डॉक्टर सचिन पारवे या चॅनल मध्ये तुमचे पुन्हा शेवट स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये दादाची कहाणी, जुने किस्से, जुन्या आठवणी या गोष्टीवर ग्रामीण भागातील चर्चा तर आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. एक माणूस एक कहाणी ह्या पॉडकास्ट सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत नक्की पहा. जुन्या आठवणी, गावाकडची गप्पा अशा ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर जुने काय अनुभव होते, काय गोष्टी होत्या ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. तर राम राम दादा. तर सध्या कामाला वातावरण पाऊस वगैरे पण नाही गेलाय, काही नाही. कसं आहे, पाऊस पडेल का नाही? पाऊस पडेल का? पाऊस पडते, पाऊस पडणार असते का? हम्म. ही धर्तरीवर थोडं ही आहे का? हा, त्याला पाणी पाहिजे. पाणी पाहिजे ना. हा, वेळ लागला यावर्षी, पार जून संपत आला की आता. जून संपत आला. बर, हे कसं आहे, या आषाढी पुस्तक असंच राहते. हा, आषाढी पासून बदल होते. आषाढी कधी चालू होते आता? आता होते की आता. पण आता पाऊस पडल्यास पेरल्यास येईल का? येते येते. पाऊस तर येते आता. कधी पस्तोर पाऊस पडेल? पाऊस पडले की पेरणीच होते ताबडतोब. आता त्याला येळ का आहे? बरं, आधी असलं होत होतं का जुन्या काळात, तुमच्या काळात? जुन्या काळात का बक्कळ भानगडी बघत आलेले आम्ही. कवा पडायचं कवा नाही, कवा पडायचं कवा कसं असं चलत आलंय. आधी पाऊस जास्त पडत होता का कमी पडत होतं? पहिलं पाऊस उघडतच नव्हता. पाऊस लागलं की लागायचंच, लागायचं पाणी राहणार, पेराय बी याचं नाही. असं पाऊस होत तेव्हा. बरं, तेव्हा शेतातून वाटा नव्हत्या, सडका नव्हत्या, काही नव्हतं. ओढ्याला पाणी येत होतं. ओढ्याला पाणी आलं की एवढ्या पाण्यातून एवढं अलीकडे वाटा नीट नव्हत्या तेव्हा. आता कसं झाले? आता सडका झाल्याचा, काही जागी खड्डे असलेली जरा केल्यात वरून जायसारखं. आधी नव्हतं तसं. सगळं परेशानी होती म्हणा की. परेशानी मी सांगून नका. शेताकडे माणसं शेताकडेच, गावातली माणसं गावाकडे. म्हणजे पाऊस चालू झाला की गावातली माणसं गावाकडे राहायचं, शेताकडे. ओढ्यातलं पाणी उतरायचं नाही याला. वाटा सडका कुठल्या ना, असे फुल कुठले तवा काहीच नाही, काही बी नव्हतं. सगळं मातीच होतं म्हणा की. पहिलं काहीच नव्हतं. त्या टायमाला आता पेरण्या वगैरे सगळे बैल वगैरे राहत होते. आता कसं बदल झालाय? आता बदल झाला. आता वाहनावर आले. आता वाहनावर पेरणी चालू झाल्या. लोकांपाशी बैल कमी झाल्यात आता. बरं, आधीची पिकं चांगली होते का आता चांगला आहे? आता पहिलंच राहिलंच नाही दे. आता नवीनच आले. आता हे सगळं नवीन सामान, सगळं नवीनच आलं आता. आधी काय काय राहत होतं? आधी काय काय राहत होतं? पहिलं काय राहत होतं? बहिमूग, शेंगा, पिवळा, पुन्हा उडीद, हे ते असलं तर राहत होतं. काही दिवस पाऊस पडला की उडीद काढू देत नव्हतं. उडीद काढून उघड पडल्या म्हणून उडीद काढून टाकले की पाऊस लागायचं. बरं, पाऊस आधी जास्त होता का आता जास्त आहे? आधी जास्त होता पाऊस. झाड आधी जास्त होते का आता जास्त आहेत? झाडं बक्कळ होते पहिले. मोठे मोठे झाड होते. लोकांनी ठेवली, तोडून टाकली झाडं पैशाच्या नादानं. पैशाला किंमत कशी होती? आता 5 पैसे 10 पैसे राहत होते आधी. आता कसं, आता 1000 2000 असे आहेत. तेव्हा मध्ये आता मध्ये काय बदल आहे? बदल करायचं त्याचा. आता पैसे असायचे तेच राहायचं. बदल झाला आता. माणसामध्ये झालाय का? माणसामध्ये झाला, पैशामध्ये बी झाला. पैशाचे बदलच झाले की आता. तेव्हा कामाला कसं राहत होतं? कामाला कसं आहे, शेतकरी बेजार होत होते पहिलं. आता बेजारी नग वाटाली. आता वाहन झाल्यात. आता कोणी बैल लई ठेवणार लोक आता. असं आहे. बरं, मला एक सांगा की पहिले झाड होती म्हण, झुडपं होती म्हण, कुठं दिसेल तिकडे जंगल असल्यासारखं होती म्हण. तेव्हा भेसूर वातावरण होतं म्हण.
बेसर वातावरण होतं. मग आता मध्ये काय तेव्हा मध्ये काय बदल झालाय? काही म्हणत होते, काही असं ऐकलं की भूतबी राहत होते, मन कसं कसं होतं? हे आता काही भूतफीत नजरी नाही पडलं आता. आधी आधी म्हणत होते. बरं आता काही राहिली. हा. आता सगळं जंगल तोड झाली, सगळं जिकडे तिकडे रस्ते बिस्ते झाले. रस्ते झाले. हे सरकारच्या योजना आल्यापासून रस्ते मोठे झाले. लांब का होईना पण चांगल्या रस्त्याने येत आहोत. आधी कसं राहत होतं म्हणजे भेसूर वातावरण? बेसर वातावरण म्हणजे शेतातून निघालं का दिवस मळायच्यामुळे पाऊस लागले की ओढ्याला पाणी राहायचं. जायला यायचं नाही, काही नाही, काही सोय नका तेव्हा. आता सोय झाली, काही का होईना. सडक खायच्या रस्त्याने गेलं तिथं पूल केले, पुलावून अलीकडे यायला आले. पहिले यायलाच येत नसतं, ओढ्याच्या पाण्यानं अडकून बसत होते लोक शेतात. आता तुमचं वय किती आहे? बक्कळ वय झालंय आमचं ते. 70-80 ला आलं का काय की. 80 ला आला वा. चला ती अजून येते व्यवस्थित, सगळं तब्येत व्यवस्थित आहे म्हणा की? काठी बिटी काही अजून नाही? नाही नाही. आता पुढल्या जमा शरीर चांगलं आहे, काही का होणार. देवान चांगलं ठेवलं एवढे. पुढली पिढी जाईल काही पुस्तवर तुमच्या पुस्तवर? काही जात नाही. पहिली आता ही पहिलीची पिढी काही जाते, काही राहते त्याच्या तकदीरा सारखा त्याच्या. सगळे बदल झाले की आता ह्याच्यामध्ये खाण्यामध्ये? खाण्यात बदल झाले आता. सगळंच फवारण्या ही ती. आता फवारणी बातच नाही. पहिलं फवारणी का काय का काय काहीच नका. बरं तेव्हा दुष्काळ पडला तेव्हा कसं जगलो बरं तुम्ही? दुष्काळ पडल्यास कसं जगलो आता काही का होईना. परत आमच्या बरं होतं, आम्ही जगलो. आता काही लोकांना वाईट होऊन गेलं, काही लोक. त्या टायमाला खायला काही मिळत होतं का? कसं कसं राहत त्याच्यामध्ये दुष्काळात काही बाहेरला मिळत नव्हतं. काय काय खाल्लं त्या टायमाला? कसं खाऊन जगलो? रोज कन्या करायच्या. कशाच्या? पिवड्याच्या, ह्याच्या त्याच्या जुंदऱ्याचं फेंदऱ्याचं काही राहिलेलं असलं त्याचे रोज संचाला कन्याचं राहत होत्या. कन्या करायचं. कन्या करून खायचं वर काय पोट भरायचं का काय. भाज्या काय राहतली तेव्हा? भाजी भाजी काय, आंबाड्याची भाजी, करवट्याची भाजी, काही राहायचं रानावर राहण्याचं. तरवट्याची ना आंबाड्याची भाजी माहिती आहे का लोकांना? नाही नाही नाही. आंबाड्याची भाजी कवा शिजवच ना त्याच्या घरी. चांगली लागत होती का? त्यानं पोट भरत होतं आमचं. मस्त लागायचं आंबूस खायला. आता कसं झालं स्वयंपाकामध्ये, कसं बदल झालाय? आधी चांगलं लागत होतं का चविष्कर आता लागाले? नाही पहिलीच शी का नाही. पहिलंच काही बी केलं, काही बी गोड लागत होतं, त्याला काही नाव नव्हतं, गाव ठेवीत नव्हते, काही नाही. आताची माझं झाल्या काय बी म्हणायचं, असलं केले तसलं केले म्हणाले. सगळ्या हॉटेलवर जाऊ वाटली. हॉटेलवर जा, काही कर नाही. बिघडली गोष्ट आता. ही जनावरांची संख्या कमी होत करीत चालली. आता हे खाणारे लोक लई झाले. खाणारे पिणारे लोक वाढले म्हणाय. आधी होतं का तुमच्या काळात? नव्हतं प्यायचं. त्याच होतं एक ह्याच सांबाराचं आलतं तिथं मारलं तिच्याला गावातल्या लोकांनी. बरं तेव्हा करमणुकीला काय होतं तुम्हाला? का होतं हे जनावर ढोर हे सण का हाय करमणूक दुसरी. जनावर सारायचे, बांधायचे, सोडायचे. बारक्यापणी शाळा वेळा? शाळा बी शिकलो काही. किती पुस्तक शिकलो? बकळ 5वी-6वी पासून शिकवतो. आपल्याच गावात होती का बाहेर होती? आमच्याच गावात यायचं नव्हते, नळगावला होती. नळगावला होती. नळगावला चलत जायचं शाळेत? चलत जावं लागतं तर चलत यावं लागतं. कुठं गावाला वगैरे जायचं म्हणलं मालती घेऊन? बैलगाड्या होत्या पहिलं. बैलगाड्यात घेऊन जायचं. आणि बैलगाड्या नसल्या एक दोन कटी असले किंवा एक दोन पोते किरायानं का होणार त्याच्या गाडीत टाकायचं, त्याला कमी भरती असली तर. किरायानं बी गाड्या जात होते का? किरायानं माल नेत होते. किती होता किराया तेव्हा? किराया काय थोडं पोट्याला 2 रुपये 4 रुपये किराया. पैशाला डिमांड होत तेव्हा. बरं होत मग तेव्हाच. शाळा काळाला पैशाला डिमांड नाही आता. पैसा सगळ्याकडे झाला बेमा. माणूस राहिला नाही म्हणायचं. हे कसं केलं आता सरकार काही निमतानं काही
त्या लोकांना पैसे टाकू लागले काही 1000-2000. ह्याच्यावर भागत चालतंय. तेव्हा नव्हतं का तुम्हाला काही? नाही काही सरकारचं काहीच मिळत नव्हतं. तो काम पुन्हा काय राहत तुम्हाला? त्या काळाला पैसा कमी होता, पैसा कमी होता, माल स्वस्त होता, बरं पैसा कमी होता. त्या टाइमात तसंच होतं म्हणा की. आता महागाई बी वाढली, पैसा बी वाढलाय, सगळंच वाढलं आता. आणि तेव्हा माणुसकी होती माणसाकडे, कसं राहत होती माणसं? माणुसकी होती. कुणाच्या घरला जरा बरा असला तर शेरभर नेहरा बाबा खाजा बाबा म्हणत होते लोक. आता असं म्हणणार तुम्ही? माणुसकी राहिली नाही म्हणा की, सगळं पैशावर झाले. पैशावर खेळायला आता सगळं. तेव्हाच्या काळातले लग्न वगैरे कसं राहत होते? त्याला काकाचं लग्नाला लग्न कराय का राहत होतं तेव्हा काहीच राहत नव्हतं. उगा आपलं भावलीचे खेळावलीचे काम. कसं राहत होतं लग्न? घंटा लगीन लागले की नकर जेवाय काहीतरी झालं की झालं लगीन झालं. जेवाय का राहत होतं? जेवाय काय असंच काही कोणी खेळच करायचं, कोणी काहीच करायचं, काही असं होतं. असं असलं जेवण नव्हतं तेव्हा. तुमचं लग्न कसं चालतं? तुमचं लग्न लई दिवस झाला होता मला. कसं चालतं त्या काळात? मला माहिती नाही, काकत घेऊन लगीन केलं. कितके वय होतं त्या टायमात? बारकी असेल 10-12 वर्षाचे, पूर्ण पुढे असेल एवढंच. सासरवाडी कुठली तुमची? आमची होडगेची वाडी यायचं. इथली उडगेची वाडी? होडगेची वाडी. होडग्याच पाटील नाही का पाटील? जवळ बरोबर जमली. मालकी नाही का मग? हाय. अजून साथ देते म्हणा की, हाय म्हणा की सोबत. दोस्त कोण होते तुमची गावात? तेव्हा का असे जेव्हा काही पडलेला असला दोस्त आमचा. काय नाव? रघुनाथ आहे. अजून अर्धवार. दुसरे अजून कोण कोण होते? बक्कळ होते पोरं. त्या टायमाला राहत होते कुस्त्या वगैरे? जात होते कुस्त्या बघायला जायचं. उगाच कोणीच खेळ म्हणलं तर खेळायचं, कोणाचं जमलं तर पाडायचं, नाही तर पडून यायचं. तुम्ही खेळावं का कधी? खेळावं गेलं तर कुठं साधलं तर साजायचं, नाही तर कुठं हुकायचं. असं. मग त्या टायमाला करमणुकीला काय काय होतं? आता हे तर त्या टायमात टीव्ही नव्हत्या, मोबाईल नव्हते, काही नव्हतं करमणुकीला, काहीच नव्हतं. करमणुकीचं काही नव्हतं तेव्हा. आता हे करमणुकीचं झालं आता. आता हे मोबाईल तिथं आहेत म्हणा की, त्याच्यानं लोक बिगडे आहेत का सुधरे आहेत? का बिघडाले की काय सुधारल्याचे, आणि त्याच्याकडे ध्यान देत नाही. आपल्या पत्र आनंदाचा हिशोब चालवलेला आहे. आणि कुणाकडे ध्यान देत नाही, कुणाला काही मिळत नाही. पहिलं बरं होतं तेव्हा कोणतरी बाई आली, शेरभर का होईना दे म्हटलं तर पदराला टाकीत होतो आम्ही. त्याच्यात मग आपल्या गावात काही होतं का तमाशा? ते काही पहिलं होतं तमाशा. कसे राहत होते? कसं राहत होत? काय ह्याच्यातच नाचत होते तमाशा. तुका पंचायत झाली इथं नाचत होते. तुम्ही बघितला का? बघतेला. काय राहत होते? फी काही फी राहत होती का नाही? कसं म्हणतो? पैसे राहत होते का त्याला? काही असणारे देत होते, घेत होते, काहीतरी राहत होतं. गोरगरिबापाशी का राहायचं? नसलं तर मग असणारेच काहीतरी करायचं असं. गोरगरिबापाशी का राहायचं आहे? ती आहे. काही येते का अभंग वगैरे काही तुम्हाला? येत आहे म्हणा बरे कधी अभंग म्हणा बरं. ठेविले आनंद एक तनशेचे राही, चित्ते असू द्यावे समाधान. चित मन समाधान पाहिजे. उगा पळापळ करून जमना, जसं ठेवले तसं राहावं असं नाही. ठेविले आनंद तनशेचे राही, चित्ते असू द्यावे समाधान. जसं ठेवले तसं राहावं. हाचे उपदेश नका करून अशा आयुष्याचा. म्हणजे जसं देवाने ठेवले तसं राहावं. उगा काही करत बसू नका. दुसरं काहीच नव्हतं आम्हाला. दुसरं काम कोणता अभंग येते का? जात होतो भजनाला, आता जायना गेला गावाला. आता वय झाले की झालं आता. रोज भजनाला देवळात यायचं. पोरं मिळून आमच्या बरोबरीत यायचं, भजनाला राहायचं. आता वरचीवर इसर पडलाय म्हणा किंवा
थांबायला परेशानी होत असेल. सगळं सगळं पाठांतर राहते बरीच आता आवाज बी चलत नाही. हा, हा, जमत बी नाही. हा, हा, आताचे नवीन निघाल्यात आता. हा, हा. दुसरं काय येते का भजन गाणं काही गाणं येते का? गाणं काय मग गाणं काय आम्ही म्हणत बसलेली नाही. हा, हा. कुळवती हाणताना. शेताचं राहिलं बैलाच्या माग कवाचं काय तरी. हा, हा. हा असं. बरं तेव्हा पाण्याला बोर नव्हते, हा बोर ती नव्हती की तेव्हा पाण्याला? आजूबाजूचं बोर नव्हतं. हा, वड्याच्या कडेला खणलं का नाही, हा, एक एवढं रान खणलं की भोसलच्या सगळ्या शेतकऱ्याची पहिलं पाणी पित होते. हा. म्हणजे कंद्या एवढं खणलं म्हणा की. हा, तेव्हा एवढ्याला पाणी लागत होतं का? एवढं एवढ्यावरच पाणी राहत होतं तेव्हा. हा. आता ते काय 50-60 फूट हिर खणलं तर काय होणार गेली? पाणीच राहीना की त्याला. जमिनीत पाणीच नाही. हे कसं झालंय आता. हम्म. पहिलं लोक तेवढं शेतमंत नव्हतं. हा, हा. कामापुरतं जनावरापुरतं पाणी करून पाजवायचं. हम्म. शेत होतं काही आता असलं उस फिस काही नव्हतं तेव्हा आमच्या हा. हातात. तेव्हा साखर बिकर होती का? हा साखर होती पहिल्यापासून साखर आहे. हा. कोकणला साखर देत होते इथं. हा, हा. तर आपला कारखाना इथं कशामुळे बंद पडला तुम्हाला माहिती आहे का काही? कोणता कारखाना आहे आपला? त्याच्यात वाद लागला. त्यांच्यात वाद लागून बंद पडला. हा, हा. बरं तेव्हाच बरे लोक होते त्यांच्यात वाद लागून बंद पडलं. हो. बरे आताच जे गाव आहे आपलं आधी कसं होतं आता कसं बदल झालाय गावात? वर्षावर बदलच होत गेला. माणसात बदल होत गेला. सगळ्याच बाजूमध्ये बदल होत आले आता. आधी कसं होतं गाव जुनं मातीचं? काय होतं हो घरच नव्हते. माळगावर पेंड राहायचा. पाऊस पडला झड लागली म्हणजे घरात बसा येत नव्हतं. पाऊस पडले की सारखं वरी पावसानं पेंड भिजून जायचा. टिपी 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 घरात पाणी वळायचं. घरात पाणी यायचं. कुठं जर पचाराचं कडला असलं तर त्या पचारात बसायचं. परेशानीच होते म्हणा की सगळी. सांगूच नका त्याचे. काही व्हायचं असलं ते होत राहते. लिहिले संचिती न चुके कल्पांती. म्हणजे जे लिहले तेच होते म्हणा की. नाव काय तुमचं? माझं नाव माधवराव आहे. माधवराव ताकबिडवे. नाव ताकबिडवे आमचं. माधवराव ताकबिडवे. मुलं किती आहेत तुम्हाला? 2च आहेत. आमची माय होती. माय चांगली होती आमची. काहीतरी खायापुरतं साठवून ठेवल्यावर भागत होत. आणि तवर रोट्या फिट्या काही नाही. सांच्याला कन्याच व्हायचं तवा. पाऊस काळ लागलेला राहायचा. पावसानं पिकायचंच नाही काय. अवघड होत तेव्हा. अवघड होता खेळ. पण ते त्या टायमाला मोठा वगैरे होतात मोठा बी होत्या काही लोकांपाशी. आपल्यात कोणाची तर होती? आपल्यात इथं काही सगळे हिरवरे भोसाच्या गावाच्या भोसाच्या मोठाच होत्या पहिलं. कसं काढत होते पाणी? बैल बैल राहायचे. म्हणजे मोठं हाणलं की मोठी पाणी जायचं. मोठ हाकालायचे बैलाला लावायचं दुपायचं ना हाकालायचं. किती निघत होतं पाणी मोठं बक्कळ पाणी येतंय. चांगली जनावर झाली तर बक्कळ पाणी काढतात ती. जनावरावर राहायचे म्हणजे अवसंधान जनावर. अवसंधान जनावरावर. काही लोकांच्या उली तुरी सगळीला येत होते बरं ते बैलावरच होतं सगळं. असे वाहन फिरणं काही नव्हते. मध्ये हिरीतून पाणी काढायचं काहीच नव्हतं. हिरीतून पाणी काढाय फक्त ह्याच्यावरच काढायचे म्हणा की मोठवर. पेरणीला वगैरे कसं करत होते? पेरणीला झालं पुन्हा ह्याला नांगरटीला 5-6 बैलाचा नांगर होते म्हणे. 5-6 किती बैलाचा नांगर राहत होता? कसं हाणत होते? 6 बैलाचा नांगर राहत होता. हॉर्सवाली ढेकळं निघत होती. नांगर कसा राहत होता त्याचा? नांगर 4 बैल 6 बैल असा मोठा नांगर राहत होता. बैल 6 बैल म्हणजे आता कोण कसं झोपत होते नेमकी? असं चावड्या राहत होत्या त्या नांगराला. शिवळ राहत होते त्याला. शिवळ.
बैल कसं म्हणजे इकडून दोन आता 2 बैलाचा नांगर म्हणलं तर पुढे तेवढं राहते की. ही एक बैल तासातून जायचा ह्या हा ती तास पडलेल्या तासातून आणि एक बाहेरून जायचा. ते इकडलं नांगर इकडं महागा आलेला पण त्या नांगरलेल्या रानावर पडत होता. ते ढेकळ मग ते कोण फिरवलं की अजून त्याच रानावर इकडे पडत जायचं. अवसंदार माणूस ते शिवळ पुन्हा नंतर ते नांगर बिंगर एकटं नेत होतं का. हे कसं आहे बैल राहत होते हो त्याला दावे चावल्या राहत होत्या शिवळा राहत होते त्या शिवळाला बांधून ते मोठलं चाक राहतंय का नाही आदर केलं की बैल वडीत नेत होती त्याला. आता वांडा जर असला कुठं इकडे बी शेत आहे तिकडे बी शेत आहे कुंकड बी राहू द्या ती मोहरलं लागायचं जे आहे ते असं आदर केलं की बैल वडीत नेत होती. बरं असं ताकदवर माणसं होते का आधी म्हणजे शिवळ बी एखाद्यावर न्यायचं हे बी न्यायचं. काही लोक म्हणत होते 2 शिवळ नांगर उचलून न्यायची माणसं होती. तुम्ही बैठला कोण होता आपल्या गावात. आमच्या गावात थोडेच होते. नाव वगैरे काही माहिती आहे का त्यांचं. नाव माहिती आहे का कोण होतं. नाही आता जे गाडी ती आता तरी बी न्यास सुद्धा का नाही नांगर लागायचा होता. तिथं टाकल तर तिथं हे इकडे पार्याच्या शेतात नांगर टाकल तर उचलून खांद्यावर नेऊन नांगर शेतात चावड्या लावून मग नांगर हाणायचा. त्या टायमात सगळं अवसानावरच होत. जनावर तरी राहत होती म्हणा दुधा वगैरे. जनावर म्हशी गाई सगळेच राहत होते जनावर. तेव्हा का होत तेव्हा एवढ्या जमिनी वाहीत नव्हत्या. म्हणजे कोण करायचं तर कोण करायचं नाही. कुठं चारीच चालला असतं तर कोणी चारीच चालला असतं म्हणून म्हणत नव्हतं तेव्हा. जनावर कमी होते पिकत बी नव्हती दादा. पिकत बी नव्हतं. तेव्हा गवत जास्त होते. आता फवारण्यात तिथे गेल्यामुळे जरा रानं वाहीत आली. तेव्हा ते कुंद्याचं गवत होतं बाबा. कुंदा त्याच्या शेतात थोडस रान वाहीत व्हायचं. म्हणजे तो मोठ्या मोठ्या पेढी झालेली तिथं जनावर सारी तर राहायचं का हाय. बरं हे काँग्रेस आपलं काँग्रेस म्हणत नाही का आता काँग्रेस गवत हे नव्हतं. स्वतःच आलं ही आता पहिलं नव्हतं. असं म्हणतात कुठून आले माहिती आहे का तुम्हाला काही. काहीच नाही माहितीच नाही त्याच बियाणं बी पडत वाऱ्यानं उडून जाऊन कुठं बी वापरून निघालो. काय की बरं आता लई दिवसापासून झाले काम. कोपण कुठं देत होतो हो 4 किलो 5 किलो कोपण देत होतो तेव्हा काय. आता फुकट झाले कोपण. पैशावर होतं का. पैसे होते पैशाशिवाय नव्हतं. हे कसं होतं पहिलं बऱ्या बी घरी झालं तर मार्गच व्हायचं जेवायला. सांच्याला रोज सांच्याला मार्गच राहायचं. रानावनात गेले तर ते रोट्यात केलेल्या तेवढ्यात बांधून येत होते सकाळी दिवसाच्या टायमाला. सांच्याला घरला आले की मार्गच होत की. तेव्हा नोकरी घरी म्हणायची नाही चांगल्या चांगल्या घरी मार्ग झाले असं. तेव्हा कामाला काही नोकऱ्या बिकऱ्या काही नव्हतंच म्हणायची. त्याला पगारी बी नव्हत्या. रोजचा रुपया एक धरून 320 रुपयाला सालभर नोकरी करावं लागत. आणि तेव्हा आता मिलिटरी मध्ये लागायचं करायचं म्हणलं तर ओढून येत होते का. नाही ओढून फिडून नाही ओढून फिडून या ज्याला जावं वाटेल त्यानं जायचं असं होत. निघाले म्हणा की दोस्त. लई वंगळ दिवस होते काही हो आता बरंच आहे चांगलं आहे. आता चांगलं झाले बरं. माणसाला त्रास बिली झाले दादा. हे सगळं ह्याच्यामुळे झाली रासायनिक खात. सगळं खातामुळं फवारण्यामुळे वाढले वाटाले. तेव्हा काहीच नव्हतं खात करायचं काहीच नव्हतं.
आता का कुणाला बी शुगर बीपी कोणीतरी बरा असलेला त्याच्यापाशी काय नकर बरा असलेला घरचा घालतो खात बाकीचं खात मिळत नव्हतं काही नव्हतं शेणखत घालत होते म्हणा की काय तर निघालेला शेण खातच ही बरी लोक असले गोरगरिबाचा खात एकच घेऊन जात होते काही कसं विकत होते खात शेणखत कसं विकत होतं कसं आहे तुम्हाला सांगतो ज्याचं नल्ल्याला हाय ते कसं बी देऊन टाकीत होते त्याला काय तरी बी असं असलं तर दे नाही तर नग म्हणत होते म्हणजे ना काय अडचण आहे तर निघायचं ज्याचं काही सोयीत मिळालेलं त्याचं घेऊन जायचं का तरी बी काय पैसे निघत होता तरी बी काय पैसे निघायचा आता किती 5 रुपयाला 10 रुपयाला गाडी बैलगाडी ट्रॅक्टर तर नव्हतंच काही बरे लोक असायचे जास्त पैसे नेत होते तर त्याच्यापाशी 4 बैल राहत होते गाडीत रटावून बसून 4 बैल लावून नेत होते ते बाकीच्या गोरगरिबाला काहीच नव्हतं गाडी बी नव्हती ना काही बी नव्हतं बरंच होतं तुमचा काळ चांगला होता आता अवघड झाले सगळं महागाई झाली आहे पैसा झालाय माणुसकी राहिलं नाही तरी आताच सरकार बरंच आहे म्हणावं आता 2-2 हजार रुपये पगार टाकले आता आम्हाला 2-2 हजार दिले का महिन्याला पडतात का नाही वर्षाला एक बार देते 2,000 महिन्याला कुठलं देणं होते कपडे कसे राहत होते कपडे सुती कपडे राहत होते सुतीचे कपडे असले कपडे कवा तवा ती बी एकच मिळायचं लेवायला एक बनेल असले एखादी कुर्ती लिहून लिवायचं घेऊन देवायचं त्याला आता कपडे जे आहेत म्हणा हे लोकाला आता लोक कुंकडल्याची सोयरा बी करायला जाहिरा बी करायला काही कुंकडलं बी आले काही घरचं बी राहिले कोण करत बी नव्हतं काही बी नव्हतं ठिगळं बिगळं म्हणते चड्याला ठिगळं पॅन्टाला ठिगळं हे पोरवाच्या डोपराला सगळ्यात ठिगळच लावले चड्या सगळ्या आता माहित बी नाही तर ठिगळं काय राहते ठिगळ लावायचं आता चुकून नाही आता फाटली थोडी गिड्याची टाकून कुणी बी गरीबाचा माणूस लेकरून झालं त्याला ठिगळ लावलेली चेटी नाही आता ठिगळ म्हणजे नेमकं काय राहतो सांगा बरं आजच्या पिढीला जे काय आहे त्याची चेटी खालून फाटलेली असेल जोग नाकून त्याला दुसरा काही कपडा लावून त्याला शिवून काढतो ते सुईनं शिवतो ते सुईनं शिवायची म्हणा मिशनी बी नव्हत्या काही नाही मिशनी बी नव्हत्या आता सगळंच होऊन बसलंय आता सगळं झाले पैसा झालाय लोकांकडे फक्त माणुसकी राहिली नाही आता एवढं झालंय आता काय चांगलं होते तर काय वाईट बी होतेच की तिच्या मागे का सांगायला लिहिली संचेची नचुकी कल्पना तुझे संचितात लिहिलं ते होणारच आहे जे लिहिले तिथे होतेच लिहिली संचेची नचुकी कल्पना संचितात लिहिलेलं चुकतच नाही ते आहे जी लिहिली ती चुकणार तर दादाच्या जुन्या गोष्टी जुन्या आठवणी जुने किस्से ह्या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की दादाचा अनुभव दादाचे किस्से दादाचं आयुष्य जे जुन्या गोष्टी होत्या ते कशा वाटल्या जय हिंद जय महाराष्ट्र